ऑफिस कॉरिडॉर. वाणी शांतपणे चालत असते. तिच्या डोळ्यात दुखावलेपणा स्पष्ट होता, पण चेहऱ्यावर ती आवरण टाकते. तिचं पाऊल हलके पण ठाम असतात. ती फाईल्स हातात धरून आपल्या केबिनकडे निघते. रुद्र केबिनमध्ये. रुद्र खिडकीजवळ उभा, हात मुठीत दाबलेले. तो स्वतःशीच बोलतो. रुद्र मनात, मी असं का करतोय? ती फक्त आपलं काम करते. पण तिचा चेहरा पाहिल्यावर मला स्वतःवर ताबा राहत नाही. तो जोराने श्वास घेतो आणि टेबलावर मूठ आपटतो. कॉरिडॉरमध्ये वाणी आपल्या केबिनमध्ये पोहोचते. दरवाजा लावते. ती खुर्चीवर बसते आणि डोळे मिटते. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं, पण ती लगेच 2 हातांनी पुसून टाकते. वाणी मनात, मी नेहमी का त्यांच्या रागाचं लक्ष होते? कदाचित माझी चूक असेल, पण तो इतका थंड का आहे? ती लॅपटॉप उघडते. काम सुरू करण्याचा प्रयत्न करते, पण लक्ष लागत नाही. हॉस्पिटल. संध्याकाळी. साराचा डिस्चार्ज जवळ येतोय. ती खूप खुश दिसते. जियान टेबलावर रिपोर्ट्स वाचत बसलेला होता. सारा खोडकर आवाजात, जियान, मी बाहेर पडले की तुझा शांतपणा संपणार आहे. खूप बोलणार आहे मी. तयार राहा. जियान तिच्याकडे पाहतो. हलकीशी स्माईल देतो, जी त्याने फार क्वचित दिली होती. सारा त्या स्माईलकडे बघते. थोडी थबकते. सारा मनात, हे हसू कधी पाहिलं नव्हतं. तो खरंच बदलतोय का, की फक्त माझ्यासाठी? ऑफिस. दुसऱ्या दिवशी दुपारी. रुद्र क्लायंट मीटिंगसाठी तयार बसला होता. वाणी फाईल घेऊन आत येते. कालचा प्रसंग अजूनही तिच्या मनात ताजा होता, पण चेहऱ्यावर काही दाखवत नाही. वाणी शांत आवाजात, हे मीटिंग्सचे डॉक्युमेंट्स. रुद्र तिच्याकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात कालच्या शब्दांसाठी अपराधीपणा होता. तो काही क्षण शांत राहतो. रुद्र थोडं मावळपणे, वाणी, काल जे झालं त्याबद्दल. तो थांबतो. शब्द अडकतात. वाणी थोडी थंडपणे, सर, काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या ताणामुळे बोलतात. मी समजू शकते. ती फाईल टेबलावर ठेवते आणि मागे वळते. रुद्र तिच्याकडे पाहतो, पण यावेळी त्याच्या डोळ्यात गोंधळ होता आणि काहीतरी दडलेली भावना स्पष्ट दिसते. त्याच्या मनात आवाज उमटतो, मला सांगायचं आहे, पण मी सांगू शकत नाही अजून काही. लंच टाईम झाला होता. वाणी ऑफिस कॅन्टीनमध्ये शांतपणे टेबलवर बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर उदासपणा दिसतो. तेवढ्यात तिचा एक सहकारी दीप समोर येतो. दीप हसत, अगं वाणी, काय झालं? एवढं सिरियस चेहऱ्यावर दिसतंय. चल हस जरा, नाहीतर तुझा चेहरा फिक्कट होईल. दीप हसत, अरे वाणी, काय गम झाला? तुझा चेहरा बर्गरच्या मेनूप्रमाणे फिक्का वाटतोय. थोडा श्वास लावा. वाणी हळू हसत, तू तर अचंबित करून सोडतोस. धन्यवाद दीप. ती जाणीवपूर्वक असते, पण त्या हसूमध्ये मनातल्या काळजातील वेदना दिसते. तिला दीपचा स्वभाव ओळख होता. तो सतत हलकं निभावत राहतो, त्यामुळे ती नकळत असते. पण वाणी हलकी हसत, तू ना नेहमी असाच. धन्यवाद. तिला माहिती. दुसऱ्या टेबलावर रुद्र दूर बसून हे सगळं बघतो. वाणी दुसऱ्याशी हसते हे त्याला सहन होत नाही. त्याचा चेहरा रागाने कठोर होतो. रुद्र मनात, ती हसते दुसऱ्यासोबत, मला का त्रास होतो इतका? तो रागाने उठतो आणि थेट आपल्या कॅबिनमध्ये जातो. थोड्या वेळाने रुद्रचा कॅबिन. वाणी फाईल घेऊन आत येते. रुद्र कडक आवाजात, तू लग्न झालेली असूनही बाहेरच्या पुरुषांसोबत हसतेस, बोलतेस. तुला लाज नाही वाटत का? अगोदर वाणीला काहीच कळत नाही, पण तिच्या लक्षात येतं की रुद्र कोणाबद्दल बोलतोय. वाणी राग दाबून, सर, मी फक्त कामानिमित्त बोलले, चुकीचं काही नाही केलं. तुम्ही एवढं का रागवता? रुद्र अजून रागाने तिच्याकडे जवळ येत, तुझं वागणं मला पटत नाही. सतत माझ्यासमोर फिरतेस, हसतेस, हे मला अजिबात आवडत नाही. वाणी रडवलेल्या आवाजात, मी काही चुकीचं करत नाही. कृपया असा अपमान करू नका. रुद्र अजून जवळ येतो आणि तिला भिंतीशी लावतो आणि दोन्ही हात तिच्या अवतीभोवती लावतो आणि सरळ तिच्या डोळ्यात बघतो. ती वाणीच्या इतका जवळ होता की वाणीच्या श्वासात बदल जाणवत होता. तिचं हृदय जोरात धडधडत वाणीच्या डोळ्यात पाणी दाटतं. ती घाबरते, पण काही बोलू शकत नाही. वाणीच्या डोळ्यात भीती आणि गोंधळ दोन्ही दिसतात. रुद्र आणि वाणी इतके जवळ होते की हवेत ताण निर्माण होतो. रुद्रच्या डोळ्यात रागासोबत एक वेगळी भावना चमकते आणि वाणी पूर्णपणे थबकलेली असते. दोन्ही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले होते.
रुद्र वाणीच्या इतक्या जवळ येऊन त्याचा राग गायब झाला होता आणि तो वाणीच्या ओठांकडे झुकत होता. तो तिला किस करणार की केविनचा दरवाजा टकटक आवाज आला आणि रुद्र भानावर येत वाणीला सोडतो. तो वाणीला न बघता तिथून जातो. वाणी तर अजून पण शॉकमध्ये होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटल. साराचा डिस्चार्ज झाला होता. ती व्हाईट ड्रेसमध्ये फ्रेश दिसत होती. चेहऱ्यावर आनंद. बाहेर गाडी आधीच उभी होती. सारा हसत. आता खरंच बाहेर पडते. अजूनही विश्वास बसत नाही. साराचं असं होतं, म्हणतात ना, आदत से मजबूर. कोणतीही परिस्थिती असो, तिचं बोलणं बंद होत नव्हतं. जियान तिला शांतपणे गाडीपर्यंत नेतो. दोघे बसतात. गाडी शहराच्या रस्त्यावर निघते. सारा उत्साहाने. जियान पहिलं स्टॉप आईस्क्रीम पार्लर ठरलं ना. जियान फक्त मान हलवतो. आईस्क्रीम पार्लरमध्ये सारा चॉकलेट आईस्क्रीम ऑर्डर करते आणि जियान फक्त ब्लॅक कॉफी. सारा डोळे मोठे करत, कॉफी? खरंच? तू माझ्या आनंदात आईस्क्रीमही शेअर करणार नाही? जियान थोडा हसतो. मी तुला आईस्क्रीम एन्जॉय करताना बघू शकतो, तेच पुरेसे आहे. साराच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य उमटतं. ती आईस्क्रीम त्याच्या दिशेने पुढे करते. किमान एक बाईट तरी. जियान थोडा वेळ तिच्याकडे बघतो. मग हलक्या हाताने स्पून घेतो आणि आईस्क्रीम टेस्ट करतो. सारा त्याच्याकडे टक लावून बघत असते. थोड्या वेळानंतर शॉपिंग स्ट्रीटमध्ये सारा वेगवेगळ्या ड्रेसेस ट्राय करते. आरशासमोर फिरते आणि प्रत्येक वेळी जियानकडे विचारते, कशी दिसतेस मी? जियान फक्त 2 शब्द, साराला जाणवतं की तो खूप काही बोलत नाही, पण त्याच्या डोळ्यांमधून ते सगळं वाचत होती. रस्त्यावर चालताना अचानक सारा थोडी थांबते. ती हळू आवाजात म्हणते, जियान, इतके दिवस हॉस्पिटलमध्ये मी जरी खूप बोलत होते तरी खरं सांगते, तुझ्याशिवाय मी एक दिवसही तिथे काढू शकले नसते. शॉपिंग स्ट्रीट क्राऊडमध्ये सारा अजूनही ड्रेसेस पाहत होती, पण जियान सतत तिच्या मागे लोकांकडे लक्ष देत अलर्ट उभा होता. त्याचा चेहरा सिरियस, डोळ्यांत सतत जागरूकपणा. सारा थोडी चिडचिड करत, हे काय? मी एवढ्या रंगीत ड्रेसेस पाहते आणि तू चेहऱ्यावर कायम तीच कडक एक्सप्रेशन ठेवतोयस. थोडं रिलॅक्स हो मिस्टर बॉडीगार्ड. जियान शांत पण ठाम आवाजात, माझं काम आहे तुला सेफ ठेवणं. माझ्या हास्याने किंवा ड्रेसवरच्या ओपिनियनने तुला काही फायदा नाही होणार. सारा डोळे मोठे करून हसत, अगदी रुद्र सर सारखंच बोलतोयस. तोही असंच सिरियस. तुझ्या डोळ्यातही तीच आग दिसते. जियान क्षणभर तिच्याकडे बघतो, पण काही उत्तर देत नाही. तो ताबडतोब बाजूला उभ्या एका माणसाकडे लक्ष देतो. तो संशयास्पद हालचाली करत असतो. जियान पटकन साराच्या पुढे येतो आणि तिला मागे ढकलतो. सारा घाबरते. काय झालं? जियान डोळे अजूनही त्या माणसावर. काही नाही, पण तुला काही होऊ द्यायचं नाही आहे, ही माझी जबाबदारी आहे. तो माणूस निघून जातो. क्राऊड शांत होते. सारा हसत थोडे छेड काढत, म्हणजे खरंच तू जेम्स बॉन्ड आहेस? पण एक सांगू, तुझ्या या कोड ॲटिट्यूड मागे पण काहीतरी आहे. मला खात्री आहे रुद्र सर सारखाच तूही आतून खूप वेगळा आहेस. जियान थोडा वेळ तिच्याकडे बघतो, मग डोळे वळवतो. त्याच्या चेहऱ्यावर मात्र हलकासा भाव उमटतो. तो साराने लगेच पकडला होता. सारा मनात, हा काही साधा बॉडीगार्ड नाही, याच्या शांततेत खूप गुपित दडलेली आहेत. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.